श्री सूर्याय नमः। ओम श्री रवये नमः। ओम श्री खगाय नमः। ओम श्री भानवे नमः। देवी, तुम्ही कुठेही असलात, कसल्याही परिस्थितीत असलात तरी अर्घ्य देण्याच्या या संकल्पात खंड पडत नाही। तुमची संकल्प शक्ती अगाध आहे। मी जो संकल्प करते तो पूर्ण होईपर्यंत मी स्वस्थ बसत नाही। देवी, या प्रवासात मी तुम्हाला काय सहाय्य करू? नारद मुनींनी मला एक पर्याय सुचवला, ज्यामुळे मी हा प्रवास करायचा ठरवला। मी श्री खंडेरायांना भेटून त्यांना पुन्हा जेजुरीत घेऊन येणार आहे। या कार्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे। देवी, कृपया तुम्ही तुमचे शब्द मागे घ्यावे। अहो, मी कोण तुम्हाला आशीर्वाद देणारा? मी सदिच्छा देऊ शकतो। मला परोपरी हे जाणवतं की माझे सहाय्य करायला कोणीच पुढे येत नाही। असो सूर्यदेव, मी एकटी आहे। मी एकटीनेच माझा प्रवास करेन आणि मी एकटीनेच माझे ध्येय साध्य करेन। देवी, तुमचे हे कार्य सफल व्हावे हीच सदिच्छा। हे महादेव, हे मार्तंड भैरव, मी तुमच्याकडे येते आहे तुम्हाला सोबत घेऊन जायला। तुम्ही केवळ माझ्या समोर या, मग सगळे पाहतील की ही म्हाळसा काय करू शकते ते। बंधू, मी सूर्योदयापासून तुम्हाला असेच पाहते आहे। तुम्ही असे एकटक समोर काय पाहता आहात? समोर त्या डोंगरात श्री खंडेरायांनी शिवलिंगाची स्थापना केली। हे क्षेत्र भुलेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे। लोकांच्या इच्छेचा मान राखत त्यांनी इथे स्वतःचा अंश ठेवला। याचा अर्थ यांनी जेजुरी सोडल्यावर इथेच मुक्काम केला होता। होय, तुम्हाला सोडून, जेजुरीला सोडून देव इथूनच पुढे गेले। मला एक प्रश्न पडला आहे, त्याचे उत्तर तुम्ही देऊ शकाल? तुम्ही विचारा, मी प्रयत्न करतो। जर यांनी यांचे शिवत्व माझ्या स्वाधीन केले होते तर यांनी हे शिवलिंग कसे स्थापन केले? देवी, शिव हे पूर्ण आहेत। संपूर्ण ब्रह्मांडाला व्यापूनही ते उरणारेच आहेत। याचा अर्थ ते सारीपाठाच्या खेळात माझ्याशी असत्य बोलले? नाही देवी, तुम्ही शिवाचे स्वरूप समजून घेतले नाही। मार्तंड भैरवाचा अवतार समजून घेणे एवढे सोपे नाही। तुम्ही त्यांची स्तुती करणारच। त्यांचे स्वरूप जर एवढे अमर्याद आहे तर स्वतःच्या पत्नीला सोडून रानावनात राहणाऱ्या कुठल्या तरी मुलीसाठी त्यांनी आपला प्रपंच का मोडला? देवी, मी तुम्हाला खात्रीने सांगतो की एक दिवस असा येईल जिथे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळालेली असतील। असे होईलही कदाचित, परंतु त्यांनी माझा जो विश्वासघात केला आहे त्याला मी कधीही क्षमा करणार नाही। प्रधानजी, तुम्हाला भेटाया काही माणसं आले ती।
कोण आहेत ते? भुलेश्वरच्या पायथ्याशी राहणारी माणसं आहेत ती. चला भेटूयात त्यांना. प्रधानजी, तुम्हासनी आम्ही ओळखलं. देवहत आलं होतं बघा. त्यांचं पाय इथल्या मातीला लागलं आणि समध्यांचं कल्याण झालं बघा. आमच्यासाठी भुलेश्वराच्या रूपानं देवहत राहिलं. आता पीक पाणी कमी नाही, समधी सुखी झालेत बघा. श्री खंडेराय जेजुरी सोडून प्रवासाला निघाले तेच मुळी लोकांच्या उद्धारासाठी. खरं आहे, देवाचं पाय लागलं आणि किरपा झाली बघा. जो नास्तिक होता तो बी आस्तिक झालाय बघा. जी कष्ट करत नव्हती ती बी कष्ट करायला लागल्यात. जो परपंच करीत नव्हता त्याचा परपंच उभा राहिला बघा. एवढं सगळं केलं यांनी, पण माझा संसार मोडला ना. पण खरंच यांना हे कार्य करायचं होतं की परस्त्रीकडे जायचं होतं? ह्या कोण म्हणायच्या? दादा, लय लांबचा प्रवास आहे. अरे हरतच बोलत उभं राहिलं तो पुढं कधी जाणार? चला चला चला. वय वय. तुम्हा तीनही बंधूंचं प्रथम अभिनंदन. दैत्यकुळात जे कुणालाही शक्य झालं नाही ते तुम्ही करून दाखवलं. कठोर तपश्चर्येचं फळ म्हणून जे वरदान ब्रह्मदेवांकडून तुम्हाला मिळालं आहे त्याचा उपयोग दैत्यकुळाच्या उद्धारासाठी व्हावा अशी माझी इच्छा आहे. आचार्य, आपले आशीर्वाद मिळाले. आता पुढील कार्य निर्विघ्न पार पडेल. पण ह्या पुढे तुम्ही काय करायचं ठरवलं आहे? आचार्य, हे मी तुला विचारलं नाही. दैत्यकुळाचा तुझ्याकडून कोणत्याही प्रकारचा उद्धार होईल अशी आशा मी कधीच सोडली आहे. झालाच तर तुझ्यामुळे दैत्यकुळाचा विनाशच होईल. आचार्य, आपण शांत व्हावे. सगळ्या दैत्यांनी एकत्र येण्याची हीच वेळ आहे. तुम्ही पुढे काय करायचं ठरवलं आहे? ग्रहमालेत स्वर्ण, रौप्य आणि तांब्याची 3 विस्तीर्ण नगरं बांधायची आहेत. आणि या 3ही नगरातून आम्ही संपूर्ण सृष्टीवर राज्य करू. पण सृष्टी राहिली तर ना? आपण असे का म्हणतात आचार्य? अंतराळात 3 नगर बांधल्यावर सृष्टीचं सगळं चलन वलन बिघडून जाईल. पृथ्वी सकट काही ग्रह एकमेकांवर आपटून नष्ट होतील. मग होऊ द्या ना आचार्य. या चिंता करण्यासारखं काय आहे? विद्युन्माळी, शुक्राचार्यांचं काहीही ऐकू नकोस. ते तुला घेतल्या निर्णयापासून परावृत्त करतील. कुंभक! आचार्य, तुम्ही मला माघार घ्यायला सांगता? काय समजायचंय
ते तुझं तूच ठरव. पण या सृष्टीची मूल्य समजून घ्या. अंतराळात 3 नगर बांधण्याऐवजी पृथ्वीचा काही भूभाग दैत्यांच्या संपूर्ण साम्राज्यासाठी आपण घेऊया आणि उर्वरित भाग देव आणि मनुष्य यांच्यासाठी सोडून देऊया. आचार्य, सुईच्या टोका इतकी ही जागा मी देवांसाठी सोडणार नाही. सगळीकडे, अगदी सगळीकडे दैत्य कुळाचं साम्राज्य असेल. विनाशकाले विपरीत बुद्धी. तुमचा विनाश परमनियतीने महादेवांच्या हातून निघाला असेल तर तसाच घडेल. अरे काय झालं? नाही गणोबा, तुला राग येणार नसेल तर की विचारू का रे? काय विचारणार ते ठाव आहे मला. अरे नाही म्हणजे आपण सकाळ धरणं चालतोय बघ, पायाचं तुकडं पडले, ती घसा कोरडा पडलाय, पोटात कावळं ओढायला लागले. अरे आपण थांबणार आहे का नाही? देवी म्हणते तवा हा तो पतूर तोंडातून एक तकार सबूत काढायचं नाही. अरे देवा, म्या काही जिता परत जात नाही वाटत. चल थांबा. आपण का थांबलो आहोत? देवी, रणरणत ऊन आहे. सगळे सकाळपासून चालतायत. सावली पाहून विश्रांती घेऊ. सगळ्यांच्या भोजनाची व्यवस्था करू. सगळ्यांना तहान भूक लागली असेल, सगळे थकले असतील, हे मला मान्य आहे. पण लवकरात लवकर चंदनपुरीला पोहोचणं हे देखील महत्वाचं आहे. म्हाळसा, काही वेळ विसावा घेतला तर काही फरक नाही पडणार. तुला तर कारणच हवं मला सल्ला द्यायला. तुम्ही माझ्यासाठी एवढंही करू शकत नाही? प्रवास सुरू करूया. देवा, विवाहानंतर तुम्ही यांच्यासोबत कसे दिवस काढले असतील याची कल्पना न केलेलीच बरी. तुमच्याशिवाय त्यांच्या रागाला कोणीही सामोरे जाऊ शकत नाही. भाला सांगू का, कामासनी जेजुरीला जायचं आहे म्हणून. मग त्यात काय, सांगून टाकायचं. ते थोडीच नाही म्हणणार आहे. तसं नव्ह, आधी विचारलं असतं तर तो नाही म्हणला नसता. पण आता आपल्या वस्तीवर ते राक्षस आलं आहे. त्यांनी आपल्या वस्तीवरच नाही तर समधीकडं देवाची पूजा होम हवन करायला मनाई केली असेल. मग आजाला भेव वाटणारच. पर त्याला सांगू का म्हातार बाबाला जेजुरीला घेऊन जाणार आहोत म्हणून? ए बानू, थांब बघ. ए बानू, काय सांगायचं आहे? बा, तू जेजुरीला चालला होतास तेव्हा तुला साप चावला, तुझं जायचं राहिलं. पर
आता मला जायचं आहे जेजुरीला. अगं पर बानू अगं वस्तीवरच नाही तर समधीकडं देव देवीच्या पूजेला मनाई केली हाय. हा तीच काय बरे दिसत नाहीत. आता अशा यायला तुम्हा एकट्याला कसं पाठवू मी जेजुरीला? आजा, आम्ही एकटं नाही काय जाणार? अरे म्हातार बाबाला संग घेऊन जाणार आहे. म्हातार बाबा? अगं पर त्योच म्हणत होता ना इप्रीत घडणार इप्रीत घडणार, आणि तसंच घडलं बघ. यो खंडू काय साधा माणूस नाही बघ. आता त्यो संघ येणार असेल ना, हा तर तुम्ही जा जेजुरीला. हा जेजुरीला जाऊन देवासनी विचारणारच आहे म्या. का कुठं हायसा तुम्ही? खंडू, अरे बरं झालं आलास तू. काय काम आहे? म्या अन म्हणजे जेजुरीला जाणार आहोत, आणि तुला बी आमच्या संग जेजुरीला यायचं आहे. जेजुरीला? नाही नाही, मी नाही यायचो जेजुरीला. का नाही येणार? अहो आता दिस काही प्रीत बघताय ना. म्या काय म्हातारा माणूस, वाटेत कुणी काय आडवं आलं तर म्या काय करणार? अरे हातात कोयता असल्यावर भ्याचं कशाला? नाही नाही, मला तर लई भ्या वाटतं बघा. कुणाचं भ्याव वाटतंय? अहो त्या राक्षसाचं. हे बानू, त्याची इच्छा नाही ना, राहू द्या. तुम्ही नका जाऊ जेजुरीला. हा आता कसं बोललाय सा? अहो आता हात कोण कधी कवा येईल सांगता येतं वय. तेव्हा म्या म्हणतो, म्या हातच थांबतो. तुम्ही जर श्री खंडेरायांना त्यांनी बानूशी विवाह करण्याआधी जेजुरीत घेऊन आला तर देव तुमचे. माळसा, दूध घे. सकाळपासून तू काही खाल्लं नाहीस. नको आहे मला, तहान भूक हरवली आहे माझी. देवी, विश्रांतीची व्यवस्था केलेली आहे. वाईच विश्रांती घेतली तर बरं होईल. मी जेजुरी सोडून तुम्हाला भेटण्यासाठी, तुम्हाला घेऊन जाण्यासाठी निघाले आहे. पण तुम्ही मला भेटाल असा कुठलाही शुभ संकेत घडला नाही. असे का? तुम्ही कुठे आहात? तुम्ही काय करता आहात? मी तुमच्याकडे येते आहे आणि तुम्हाला जाणवले नाही असे कसे होईल? तुमच्या दिशेने मी माझी अनेक पावलं टाकलेली आहेत. तुम्ही माझ्या दिशेने एक पाऊल टाकावं एवढीच माझी इच्छा आहे. मग झालं गेलं सगळं विसरून तुमचा हात हातात घेईन
आणि तुम्हाला भविष्यात कधीही माझ्यापासून विलग होऊन देणार नाही. मला सोडून जाऊ देणार नाही.